शिवाजी विद्यापीठाच्या मराठी आदी विभागामध्ये MA, PhD हे पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि मुद्रित शोधन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो। हा विभाग प्रारंभापासूनच अनेक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमासाठी सुपरिचित आहे। त्यामुळे महाराष्ट्रभरातून अनेक विद्यार्थ्यांचा ओढा या विभागाकडे राहिलेला आहे। आज या विभागामध्ये या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त शिवाजी विद्यापीठाची काही महत्त्वाची अभ्यास केंद्र आणि अध्यासनं चालवली जातात। त्यामध्ये संत तुकाराम अध्यासन, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अध्यासन, अण्णाभाऊ साठे अध्यासन आणि राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्र ही या विभागामध्ये चालवले जाते। या अभ्यास केंद्रांमध्ये आणि अध्यासनांमध्ये सुरू असलेले अनेक उपक्रम हे मराठी विभागात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला व्यक्तिमत्व विकास करून घेण्यासाठी अतिशय फलदायी ठरलेले आहेत। त्यांची वाङ्मयीन जाणीव आणि समाजाविषयीचं भान येण्यासाठी हे अभ्यासक्रम आणि ही अध्यासनं कार्यरत असल्यामुळे याचा अतिशय सकारात्मक परिणाम आम्ही गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर होत असलेला बघत आलेलो आहोत। आणि म्हणून या विभागात येणारा विद्यार्थी हा केवळ आधुनिक मराठी साहित्य किंवा भाषा आणि बोली याचा अभ्यास करण्यासाठीच नाही, तर आपल्या वाङ्मयीन आणि सामाजिक जाणीवा समृद्ध करण्यासाठी नक्कीच या अभ्यासक्रमाचा उपयोग करून घेऊ शकतो। हा विभाग स्थापनेपासून आधुनिक मराठी साहित्य, लोकसाहित्य, मध्ययुगीन मराठी वाङ्मय याबरोबरच भाषा आणि बोलीच्या संशोधनामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला आहे। आज राजर्षी शाहू यांच्या नावानं विद्यापीठानं सुरू केलेलं लोकविद्येचं आणि लोकसंस्कृतीचं अभ्यास केंद्र विभागातच सुरू असल्यामुळे या केंद्रामार्फत सुरू असलेलं लोकविद्या आणि लोकसंस्कृतीचं संकलन आणि त्याविषयीचं विश्लेषण, त्याविषयीच्या कार्यशाळा सतत सुरू असतात। खरं तर आज नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये ह्या पारंपरिक ज्ञानाला आणि ज्ञानसंचिताला अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या केंद्रात सुरू असलेले उपक्रम हे विद्यार्थ्यांना या ज्ञानाविषयीचं नवभान देणारे ठरलेले आहेत। या केंद्रामार्फत सुरू असलेले उपक्रम हे विद्यार्थ्यांना अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरत आहेत। या विभागामध्ये संशोधनासाठी निवडले जाणारे विषय हे काळाशी सुसंगत नेहमी राहिलेले आहेत। आज नोकरी व्यवसायाच्या ज्या काही संधी आहेत त्या संधी पाहता अनेक माध्यमं, वर्तमानपत्र, आकाशवाणी केंद्र किंवा जाहिरातीसारख्या महत्त्वाच्या संस्था या सर्व ठिकाणी आमचा विद्यार्थी आज नोकरी करताना दिसतो। शिक्षक आणि प्राध्यापक या नोकऱ्यांव्यतिरिक्त आज समाजामध्ये ज्या काही नोकऱ्या तयार झालेल्या आहेत या नोकऱ्या मिळवण्यासाठी आमचा विद्यार्थी कसा सक्षम बनेल या दृष्टिकोनातून खास असे अभ्यासक्रम आम्ही तयार केलेले आहेत। उदाहरणार्थ प्रकाशन व्यवसायात विद्यार्थी जावा यासाठी प्रकाशन व्यवसायाशी निगडीत अभ्यासक्रम आम्ही तयार केलेले आहेत। ग्रंथांची निर्मिती ही ज्ञानक्षेत्रातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, तर ग्रंथांच्या निर्मितीशी निगडीत आम्ही अभ्यासक्रम नव्याने तयार केलेले आहेत। संपादन क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आज मानलं जातं किंवा भाषांतराचं क्षेत्र महत्त्वाचं मानलं जातं, तर संपादनाच्या क्षेत्रामध्ये किंवा भाषांतराच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आज उपलब्ध असणाऱ्या संधी घेता याव्यात यासाठी त्यासाठीचे खास अभ्यासक्रम आमच्या अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये आहेत, जेणेकरून विद्यार्थी भाषिक कौशल्यांबरोबरच संपादनासारखी कौशल्य आत्मसात करेल, भाषांतरासारखी कौशल्य आत्मसात करेल। कारण आज भाषा ही जगामध्ये सर्वात प्रभावी असं संवादाचं माध्यम असल्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये संवाद आणि सुसंवाद या गोष्टीला फार महत्त्व येऊ लागलेलं आहे, आलेलं आहे। आणि बदलत्या समाज जीवनामध्ये माध्यमांच्या आणि सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये देखील आपल्याला भाषेच्या माध्यमातून संवाद अधिक प्रभावी कसा करता येईल किंवा आपल्या संवादाला अधिक आयाम कसे देता येतील या दृष्टिकोनातून भाषिक कौशल्य विकसित करण्यावरती शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग नेहमी प्रयत्नशील राहिलेला आहे। त्यासाठी लागणारे मूलभूत असे उपक्रम, कार्यक्रम हा विभाग देतो विद्यार्थ्यांना। त्यामध्ये वाचन, लेखन ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्या दृष्टिकोनातून विभागात स्वतंत्र ग्रंथालय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। शिवाजी विद्यापीठाचं मुख्य ग्रंथालय आणि त्या ग्रंथालयात केली जाणारी पुस्तकांची खरेदी ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि त्यांच्या वाङ्मयीन जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि बदलत्या काळात येत असलेलं जे साहित्य आहे त्याचं आकलन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी सगळी संदर्भ साधनं, संदर्भ ग्रंथ आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत।
अनेक उपक्रम या विभागामध्ये सतत सुरू असतात। उदाहरणार्थ भाषा पंधरवड्यामध्ये 15 दिवस आम्ही शिवाजी विद्यापीठाला संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना इथं निमंत्रित करतो आणि महाराष्ट्रभरातील मान्यवर लेखक कवींना निमंत्रित करून या लेखकांशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणतो, जेणेकरून मराठी साहित्यात आज काय लिहिलं जातं, आधी काय लिहिलेलं आहे, आज लेखन वाचनाच्या क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे याचा थेट विद्यार्थ्यांना लेखकांशी संवाद साधून परिचय करून घेता येतो। वि स खांडेकर स्मृती संग्रहालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जातो आणि एका लेखकाची जडणघडण दाखवतो, जेणेकरून एका लेखकाचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या समोर तयार होईल किंवा ते त्यांना अभ्यासता येईल। अशा पद्धतीनं अनेक उपक्रम करत आम्ही विद्यार्थ्यांना स्वतः कसं उत्तम बोलता येईल, स्वतः कसं उत्तम लिहिता येईल, व्यक्तिमत्व स्वतःचं कसं घडवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहिलेलो आहोत। आज रोजी जाहिरातीसारख्या क्षेत्रामध्ये किंवा टीव्हीच्या मालिकांमध्ये लेखन करण्यासाठी आवश्यक असणारी सगळी कौशल्य आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्नशील राहिलेलो आहोत। शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात येऊन प्रवेश घेणं, इथलं वाङ्मयीन वातावरण अभ्यासणं, अनुभवणं आज भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा विभाग म्हणून आज हा ओळखला जातो। या विभागात प्रवेश घेण्यासाठी आपल्याला शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल आणि या संकेतस्थळावरती आपला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल किंवा तत्पूर्वीही आपण विभागाला भेट देऊ शकता, इथल्या सगळ्या प्रक्रियेविषयी माहिती घेऊ शकता आणि आपला प्रवेश अधिक लवकर करून घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू शकता। धन्यवाद।